नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे व्यासांची जात कोणती, पांडवांची जात कोणती. मित्रांनो, जात गणनेचे दिवस सध्या आहेत. त्यानिमित्तानं मला ज्यांनी महाभारताचा इतिहास लिहिला त्या व्यासांची आठवण झाली. व्यासोश्चिष्टम जगत सर्वम असं म्हटलं जातं. महाभारतामध्ये राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक प्रश्न या सर्वांची समर्पक उत्तरं मिळतात. असे हे व्यास कोण आहेत? व्यास हे पराशर मुनींचे पुत्र. पराशर हे शूद्र आहेत, आजच्या भाषेत दलित. त्यांची पत्नी व्यासांची आई ही कोळीण आहे. व्यासांनी सत्यवतीनं सांगितलं म्हणून नियोग पद्धतीनं अंबिका आणि अंबालिका यांच्यापासून पंडू आणि धृतराष्ट्र निर्माण केले. पंडूच्या कुंती आणि माद्री या दोन स्त्रिया, त्यांच्याशी देखील नियोग पद्धतीनं 5 पांडव निर्माण झाले. तर त्या भीमानं हिडिंबा नावाच्या राक्षसी कन्येशी लग्न केलं आहे आणि अर्जुनानं एका नागकन्येशी लग्न केलं आहे. अगदी सुरुवातीपासून आपण बघितलं तर शंतनूनं गंगेशी विवाह केला. गंगेची जात कोणती हे कोणालाही माहीत नाही. तिच्यापासून भीष्म निर्माण झाला. भीष्म हा क्षत्रिय अभिषेकार्ह, म्हणजे तो अभिषेक करू शकतो, राजा होऊ शकतो. शंतनूनं नंतर सत्यवतीशी लग्न केलं. सत्यवती ही जातीनं कोळीण आहे आणि तिच्यापासून चित्रांगद आणि विचित्रवीर्य अशी 2 पुत्र निर्माण झाले. विचित्रवीर्य हा निपुत्रिक म्हणून मेला. तेव्हा सत्यवतीनं व्यासांना विनंती केली आणि अंबिका आणि अंबालिका यांच्याशी नियोग पद्धतीनं तुम्ही पुत्रसंतती निर्माण करा असं सांगितलं. त्यातून पांडू, धृतराष्ट्र, विदुर हे निर्माण झाले. असं आपल्याकडे चातुर्वर्ण्यम मया सृष्टम असं म्हणणाऱ्या श्रीकृष्णाचा तो काळ आहे. आणि याच्यातून 4 चातुर्वर्ण्य आहेत. त्याच्यातून पुढे 4000 किंवा त्याहून अधिक जाती निर्माण झाल्या. पण आपल्याकडे जाती आत्ता जशा वाटतात तशा तेवढ्या अशा घट्ट विणीच्या नव्हत्या. म्हणजे एका ब्राह्मणाची बायको क्षत्रिय असू शकत असे, वैश्य असू शकत असे, शूद्र असू शकत असे. त्यामुळे भावाभावांमध्ये ब्राह्मण मुलाचा सख्खा चुलत भाऊ किंवा मावस भाऊ हा क्षत्रिय असे, शूद्र असे किंवा वैश्य असे. पुढे जातीचा अभिमान निर्माण झाला. तो श्रीकृष्णामुळं थांबला. पण 2-2.5 परकीय आक्रमणं जशी होत गेली तशी वेगवेगळ्या कारणांनी जाती निर्माण झाल्या. जातींचं समर्थन, जातींच्या अस्तित्वाचं समर्थन अशासाठी केलं जातं की अनुवंश टिकण्यासाठी. अनुवंशामध्ये सातत्य असतं आणि गुण हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत असतात
आणि शुद्धत्व असतं. जात बाळगण्यामध्ये, जातीचा आग्रह धरण्यामध्ये शुद्धत्व असतं. गेल्या 42 पिढ्या आम्ही दुसऱ्या जातीशी संबंध ठेवला नाही, ते आमचं रक्त शुद्ध आहे असं म्हटलं जातं. पण हे समाजशास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे की हे मानीव आहे. जाती या मानीव आहेत. भावनेचा त्याला आधार आहे, त्याला विज्ञानाचा आधार नाही. सगळा समाज हा एकमेकात पूर्णपणे मिसळलेला आहे. त्यामुळे जातीचा अभिमान जो आहे तो मानीव आहे, भावनेच्या भरात आहे. त्यामुळे तो कमी करता येणं शक्य आहे. जरी जातीचा अभिमान असला आणि त्या जाती निर्मूलन, जात्युच्छेदन पूर्णपणे शक्य नसलं तरी आपल्याला जर समाज धारणा करायची असेल, एकत्र राहायचं असेल, तर जातीतून जो अहंकार, उच्च नीचत्वाची भावना निर्माण होती ती धार कमी करायला पाहिजे असा आग्रह धरत आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये राजकीय उद्दिष्टांबरोबर सामाजिक उद्दिष्ट, एकसंध समाजाची आपल्याला निर्मिती करायची आहे असं समजून जाती निर्मूलन, जाती उच्छेदन असा सगळ्या समाजसुधारकांनी ध्येय समोर ठेवलं होतं. आणि त्या दृष्टीनं एक राष्ट्रीय एकसंध व्यक्तिमत्व आपण निर्माण करत होतो. ते सगळं कालचक्र आता उलटं फिरतंय की काय असं वाटतंय. पहा, बिहारमध्ये सरकारनं जातीनुसार शिरगंटी केलेली आहे, सर्वेक्षण केलेलं आहे. कोणत्या जातीत किती लोक आहेत, कोणत्या जातीला त्याच्या डॉक्टर किती, अभियंते किती, कोणत्या जातीला किती सरकारी नोकऱ्या आहेत. त्यामुळे प्रत्येक जात हा आता वेगळा एक स्वतंत्र असा विशेष दखलपात्र घटक आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित असं केलं जाणार आहे. आता राजस्थानमध्ये सुद्धा जातीनिहाय जनगणना होणार आहे आणि मग ती इतर राज्यात सुद्धा होईल. सर्व पक्षाच्या लोकांनी, भाजप सोडून बहुतेक पक्षाच्या लोकांनी, सर्व म्हणण्यापेक्षा जातीनिहाय शिरगंटीला, जनगणनेला मान्यता दिलेली. आणि भाजपमध्ये सुद्धा काही लोक होऊन जाऊ द्या जातीनिहाय शिरगंटी असं म्हणणारे आहेत. याच्यातून काय होणार आहे पहा. आपण एकसंध राष्ट्रीय व्यक्तिमत्व तयार करत होतो. त्याच वेळेला दुसरं एक प्राचीन आपल्याकडे स्वातंत्र्य संग्राम आपला सुरू झाला ब्रिटिशांच्या विरुद्ध, त्याला दोन मोठ्या शक्ती होत्या सामाजिक, हिंदू आणि मुसलमान. आणि मुसलमानांचं सहकार्य ब्रिटिशांच्या विरुद्ध लढताना आपल्याला मिळावं म्हणून आपण आपलं जे प्राचीन हिंदू राष्ट्र आहे ते थोडंसं बाजूला ठेवायचं ठरवलं आणि सगळ्यांनी मिळून एक नवीन हिंदी राष्ट्र निर्माण करायचं ठरवलं. आपण असं ठरवलं की कोणीही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, ज्यू नाही, आपण सगळेजण हिंदी आहोत, इंडियन आहोत, भारतीय आहोत. पण या नवीन हिंदी राष्ट्रामध्ये सामील व्हायला मुसलमानांनी विरोध केला. आम्ही मुसलमानच राहू असं ते म्हणाले. हिंदूंनी त्याची घ्यायला हवी होती तेवढी दखल घेतली नाही. त्यामुळे एक नवीन हिंदी राष्ट्र निर्माण झालं नाही, एक नवीन राष्ट्रीय व्यक्तिमत्व निर्माण झालं नाही आणि त्याच्यातून फाळणी झाली. त्यावेळेला हिंदी राष्ट्र निर्मितीचा जो आपला प्रयोग आहे तो फसला. आता हा दुसरा प्रयोग आपण करतोय की एक नवीन राष्ट्रीय व्यक्तिमत्व, एकसंध, जातीनिहाय नव्हे, जातीबाह्य, जातींना कमी महत्त्व देणारं असं नवीन व्यक्तिमत्व राष्ट्रीय निर्माण होऊ घातलेलं आहे. आत्ता भारतातल्या प्रत्येक हिंदूला आपण, मुसलमानांना आणि ख्रिश्चनांना सुद्धा
त्यांच्या पूर्वीच्या जातीचा अभिमान आहे आणि याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. पण आपल्याला जातीचा अभिमान जो आहे तो आपल्यापुरता ठेवायचा, तो मिरवायचा नाही आहे समाजामध्ये. असा एक अलिखित संकेत आहे, तो मिरवायचा नाही आहे. ती एक फार मोठी अभिमानाची अशी आपल्या वेगळ्या वैशिष्ट्याची ती बाजू आहे असं मानायचं नाही. आपलं व्यक्तिमत्व, आपण भारतीय संविधानाला प्रामाणिक आहोत. भारतीय संविधानाने जे राष्ट्रीय व्यक्तिमत्व आपलं अपेक्षिलेलं आहे त्याच्याशी आपण प्रामाणिक आहोत. त्या दृष्टीनं आपण वाटचाल करायची असा एक संकेत आहे आणि त्या दृष्टीनं आपली वाटचाल चालू आहे. सामाजिक चळवळी जर आपण बघितल्या तर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 2025मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि संघानं पहिल्या दिवसापासून जातीचा विचार न करता एक राष्ट्रीय व्यक्तिमत्व निर्माण करण्यावर भर दिला आणि त्यांना त्यात यश आलं. संघामध्ये कधीही एक स्वयंसेवक दुसऱ्या स्वयंसेवकाला जात विचारत नाही, आपण सगळे हिंदू आहोत असा तो प्रयोग त्यांच्यापुरता त्यांनी यशस्वी करून दाखवला. आता असं होणार आहे की आपलं व्यक्तिमत्व, आपली ओळख, आपली अभिज्ञा काय होणार आहे, आपली जात, आपल्या जातीच्या संघटना, आपल्या जातीचे अभिमान, आपल्या जातीच्या मागण्या, असं आता ते होणार आहे. त्यामुळे याच्यामुळे आपण तात्कालिक लाभाकडे महत्त्व देतो आहोत. निवडणुका आलेल्या आहेत, निवडणुकांमध्ये मतांना महत्त्व असतं, त्या दृष्टीनं आपण याचा विचार करतो आहोत. आपण समाज बांधणीच्या दृष्टीनं विचार करत नाही आहोत. आपण एक इमारत आपण बांधायला घेतली होती एकसंध राष्ट्रीय व्यक्तिमत्वाची, ती आत्ता आपण डिमॉलिश केले, पाडले आहे आणि आता जातीनिहाय नवीन राष्ट्रीय व्यक्तिमत्व, जातींना महत्त्व देणारं असं एक नवीन इमारत आपण बांधायला घेतली आहे. या इमारतीचं भवितव्य काय आहे ते प्रत्येक विचारी माणसाला हा एक सतावणारा प्रश्न आहे की जातीचा अभिमान किती बाळगायचा. आणि जातीचा जो अभिमान आहे, अनुवंश आणि शुद्धत्व, तर हे सगळं मानीव आहे. याची अनेक उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. उदाहरणार्थ, आपण इतरांपासून वेगळे आहोत असं एकदा आपल्याला एक मनामध्ये ती ईर्ष्या निर्माण झाली की आता कुंभारांच्या जाती कशा पडल्या. खाली बसून चाक फिरवणारा आणि त्याच्यावर मडकी बनवणारा कुंभार, त्याची जात वेगळी, आणि उभ्यानं चाक फिरवणारा आणि त्याच्यावर मडकी बनवणारा यांची जात वेगळी. खरं म्हणजे दोघे एकच, पण दोघांची जात वेगळी. आणि जात वेगळी ठरल्यानंतर रोटीबंदी आली, बेटीबंदी आली आणि स्पर्शबंदीसुद्धा आली. गवळ्यांमध्ये कच्च्या दुधाचं लोणी काढणारे गवळी वेगळे आणि तापवलेल्या दुधाचं लोणी काढणारे वेगळे. आता पाठारे प्रभूंमध्ये कंचोळे पाठारे प्रभू अशी एक जात आहे. कंचोळे म्हणजे काय? कंचोळे म्हणजे गंधपात्र. पाठारे प्रभूंमध्ये एक मोठ्या यज्ञाला एक पाठारे प्रभू युवक कंचोळे म्हणजे गंधपात्र घेऊन चालला होता आणि ते अतिशय पवित्र समजलं जातं गंध. ते तो पाय अडखळून पडला आणि त्याच्यातून ते गंध पडलं जमिनीवर आणि तो अपशकून समजला गेला. तेव्हा त्या खाली पाडणाऱ्या गंधपात्र खाली पाडणाऱ्या पाठारे प्रभू युवकाचं एक वेगळं असं त्याला जाती बहिष्कृत करण्यात आलं. मग त्याला समर्थन देणारे त्यांची जात वेगळी आणि त्याला समर्थन त्यांची जात वेगळी. अशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टीनं आपल्या जाती निर्माण झालेल्या नाही आहेत. आपल्या मानीव किंवा भावनेच्या आधारावर आपण जाती निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे जातीचा अहंकार
जोपर्यंत तुम्हाला कमी करता येत नाही तोपर्यंत मर्यादित प्रमाणात जातीचा अहंकार ठेवा. पण जातीतून उच्च नीचत्वाची जी भावना येते तो अहंकार, ती धार कमी करा, असं आपल्याला समाजसुधारक सांगत आले. हा एक प्रवाह. आणि आता जातींनाच आपण महत्त्व देऊ आणि आपण सगळे मागास आहोत, याला कारण असं की आपण अनेक जातींकडे दुर्लक्ष केलं आहे. अशी एक भावना आपण समाजात पसरवतोय की आता जातीनुसार शेरगंटी केल्यानंतर आपला विकास होणार आहे, प्रत्येक जातीकडे लक्ष देता येणार आहे. जातीनुसार विचार न करता देखील आपल्याला समाज बांधणी, समाज विकास, राष्ट्र बांधणी, राष्ट्रविकास करता येतो का, हा एक विचार आपण करायला पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतं. हा विषय अत्यंत जटिल आहे आणि याच्यावर अनेक व्हिडिओ करता येतील, पण आत्ता या व्हिडिओमध्ये एवढं पुरे आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.